नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भांडूपमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरीब गरजू नागरिकांकरिता सावली प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा करीत सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. भांडूपमध्ये सावली प्रतिष्ठान गोरगरिबांकरिता विविध उपक्रम राबवणारी अग्रेसर अशी संस्था आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरीब व गरजू रुग्णांकरिता सावली प्रतिष्ठानच्या वतीने एक विशिष्ट उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामध्ये रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा प्रमुख अतिथी शिवसेना उपनेते लीलाधर ढाके यांच्या हस्ते करण्यात आला. भांडूप तुलशीत पाड्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील असलेल्या नागरिकांचे वास्तव्य आहे. या नागरिकांची आरोग्यविषयक काळजी लक्षात घेता समाजसेवक गणेश जाधव यांनी हा उपक्रम राबविला. त्याचबरोबर समाजसेवक गणेश जाधव यांच्या वडिलांना उपचाराकरिता वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने वेळेत त्यांना उपचार मिळू शकले नाहीत, तर ही परिस्थिती इतर कोणावरही ओढावू नये या उद्देशाने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा त्यांनी या उपक्रमाअंतर्गत केलाय. यावेळी बाळासाहेब, शिवसेना व साईबाबांवर आधारित बहारदार गीतेही सादर करण्यात आली. रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यास खासदार किरीट सोमय्या, विभाग प्रमुख दत्ता दळवी, आमदार अशोक पाटील, आमदार सुनील राऊत, विभाग संघटक संध्या वडावकर, नगरसेवक रमेश कोरगावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्याकरिता सावली प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून यापुढे नागरिकांच्या आरोग्यावर अधिक भर विविध उपक्रमातून दिला जाईल असे सांगत समाजसेवक गणेश जाधव यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. आमचा वॉर्ड हा 104 क्रमांकाचा अति मागासवर्गीय बोलण्यापेक्षा दारिद्र्य रेषेखालील फारच जनता इथे राहते आणि आज गेले 30 वर्ष, आज माझं वय 33 वर्ष, गेले 30 वर्ष मी या विभागात राहतो. या विभागात गेले 5 वर्ष आधी माझ्या वडिलांना जो त्रास झाला होता त्यावेळेला मला ॲम्ब्युलन्सची सेवा इथे उपलब्ध झाली नाही आणि तेच मी सगळं समीकरण बांधून आज 2 पैसे आल्यामुळे सगळ्या सहकाऱ्यांनी मदत केल्यामुळे आज आपण हा रुग्णवाहिकेचा सोहळा इथे लोकांसाठी केलेला आहे आणि याचं हेच औचित्य आहे की हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय गोरगरीब असतील त्यांच्यासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा, जे काही देऊ शकतात आपल्याला, ज्यांची काही देण्याची कुवत असेल त्यांच्या मार्फत अर्ध्या किमतीमध्ये त्यांच्याकडून हे आपल्याला घ्यायचे आहेत पैसे आणि हा असा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी सगळ्यांना प्रार्थना करतो. बहुतेक प्रतिष्ठान आहेत, मी 2 प्रतिष्ठानमध्ये आहे. सावली प्रतिष्ठान चालू करण्याचा उद्देश एकच होता की बाकी प्रतिष्ठानमध्ये कसं आहे की सदस्य, अध्यक्ष सगळ्यांना घेऊन काम करावं लागतं. सावली प्रतिष्ठान आमचं स्वतःचं असल्या कारणाने आज आई वडिलांची ज्या ज्या इच्छा आहेत आमच्या विभागासाठी करण्याच्या, आम्हाला थोडं फ्रीडम मिळेल इथे काम करायला. आम्हाला कोणाला बांधिलकी राहणार नाही, कोणाला काही विचारून काम करायची आणि याच्या पुढे आपल्याला आरोग्यावर जास्त भर देऊन या विभागामध्ये जो आरोग्याचा विभाग आहे त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करून, म्हणून हे सावली प्रतिष्ठान आपण सामाजिक बांधिलकीसाठी, ही एक सामाजिक संस्था आहे, प्रतिष्ठान नाही आहे. सामाजिक बांधिलकीसाठी सावली प्रतिष्ठान, सावली एक सामाजिक संस्था हे असं फुल फॉर्म आहे, सावली प्रतिष्ठान नाही. तर मैत्रेय फाउंडेशनच्या वतीने सावली प्रतिष्ठानचे गणेश जाधव यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. सावली प्रतिष्ठान आणि शिवसेना शाखा क्रमांक 104च्या वतीने आमचे मित्र श्री गणेश जाधव यांनी आज इकडे जो लोकार्पण सोहळा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा जो इकडे आयोजित केला होता आणि त्या लोकार्पण सोहळ्यात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ढाके साहेबांच्या हातचे ह्या सोहळ्याचं उद्घाटन झालं आणि खरोखरच गणेश यांचं जे समाजाशी काही बांधिलकी आहे आणि त्यांना समाजासाठी काहीतरी मनापासून करायची इच्छा आहे आणि मनापासून इच्छा नुसती असून चालत नाही, त्यासाठी प्रॅक्टिकली काहीतरी आपल्याला करावं लागतं आणि म्हणून त्यांनी हा छोटासा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मी मैत्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष म्हणून आमचे मित्र गणेश जाधव आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांना, त्यांच्या आईवडिलांना आणि त्यांच्याबरोबर जे काही खांद्याला खांदा लावून जे काही कार्य करत आहेत त्यांना सगळ्यांना मी त्यांच्या पुढील चांगल्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. योगेश मोहडे, S9 न्यूज, मुंबई. श्रमजीवी संघटनेच्या वतीने कुपोषित बालकांकडे दुर्लक्षित करणाऱ्या सरकारला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोषक आहाराचे भरलेले ताट भेट म्हणून पाठवण्यात आले आहे. पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये कुपोषणाची समस्या वाढतच चालली आहे. एकट्या पालघर जिल्ह्यामध्ये 17,742 स्तनदा माता आहेत, तर याच जिल्ह्यामध्ये 833 अतितीव्र कुपोषित तर 3,672 मध्यम तीव्र कुपोषित असून एकूण 4,505 कुपोषित बालकही मरणासन्न अवस्थेमध्ये आहेत. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी पालघर जिल्ह्यात कुपोषण नाही असे म्हणत कुपोषण बालकांची थट्टा केली आहे. तर अमृत आहार योजनेचा मोठ्या गाजावाजा देखील करण्यात आला, मात्र ही योजना अद्याप तरी कागदावरच आहे. सरकारच्या या सर्व
प्रकारचा निषेध करण्याकरिता श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा आणण्यात आला. तर लोकशाहीमध्ये ज्या सरकारला जनतेच्या वेदनेची संवेदना नाही अशा कारभाराला लोकशाही म्हणायचे तरी कसे असा सवाल कुपोषित बालकांच्या पालकांनी उपस्थित केलाय. श्रमजीवी संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत सत्तेचा उपभोग घेणाऱ्या नेत्यांना पोषक आहाराचे भरलेले ताट भेट म्हणून देण्यात आलं. तर महिलांनी कुपोषणामुळे बालकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि हाल एसनांशी बोलताना सांगितलेत. आज आपण पाहतोय की दोन्ही जिल्हा पालघर आणि ठाणे जिल्हा बघितला तर दोन्ही जिल्ह्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. पालकमंत्री त्या भागातला असूनही याच्यामध्ये हजारो बालके आज मरणाच्या अवस्थेमध्ये आहेत आणि जी अमृत पोषण आहार योजना सरकारने सुरू केली डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या नावाने, परंतु ती कागदावरच राहिली. अजूनपर्यंत त्याचे कुठल्याही प्रकारे त्याचं पैसे आपल्या लोकांपर्यंत पोचले नाही. फक्त ती योजना कागदावरच आहे. आणि जे VCTC चालायची अंगणवाडीमध्ये कुपोषित मुलांसाठी जी VCTC चालायची ती VCTC पण सरकारने बंद केलेली आहे. त्याच्यामुळं जे छोटी बालकं आहेत ती आज मरणाच्या दारात आहेत. त्यासाठी आम्ही सरकारला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो. हा सरकार आपल्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन आली 15,000चा ताट खातो, पण त्याला आमच्या आदिवासी मुलांची दया येत नाही. त्याच्यासाठी हा आम्ही आजचा मोर्चा काढलेला आहे. माझा अनिता मंडल आहे, गोविंदा अनिता मंडल. आमची पोरं उपाशी राहतात. सरकार लोक हॉटेलात जाऊन 1000 रुपयाच्या हॉटेलात जेवतात. 5 स्टार लोक आदिवासी लोक पोरं उपाशी राहतात. आम्हाला सरकारने याच्यामुळं मीटिंग काढलेलं आम्ही म्हणून आम्हाला सरकार लोकांनी टाटाशी. सारिका साळुंखे, एस9 न्यूज, ठाणे. एस9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने कल्लोळ ढोल ताशांचा 2016 अंतर्गत नागरिकांना ढोल ताशांचा उत्सव पाहण्याची संधी मिळाली. विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील शिवाजी मैदानात ढोल ताशा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण 16 ढोल ताशा पथक सहभागी झाले. नगरसेवक संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम येथे राबवण्यात आला. तर विविध ढोल ताशा पथकांनी विविध प्रकारची ढोल ताशांनी कलाकृती येथे सादर केली. तर तरुणांनी व नागरिकांनी येथे उपस्थित राहून ह्या ढोल ताशा उत्सवाचा आस्वाद घेतला. तर मंचावर देखील विविध मान्यवरांची उपस्थिती येथे लाभली. सारिका साळुंखे, एस9 न्यूज, ठाणे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीने रोहित वेमुलाच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांचा निषेध करीत विद्यापीठात अनुसूचित जाती जमातीचा सदस्य समितीमध्ये घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये रोहित वेमुलाच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या भाजप सरकार आणि कुलगुरूंचा निषेध करण्याकरिता रिपाई एकतावादीच्या वतीने ठाण्यात शासकीय विश्रामगृहाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तक्रारीनंतर केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय आणि मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणीच्या दबावाखाली कुलगुरूंनी येऊन रोहितसह 4 विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. तसेच शिष्यवृत्ती व त्यांचे मेसचं जेवणही बंद केलं. या सर्व घटनांचा मानसिक त्रास झाल्याने रोहित वेमुलाने अखेरीस आत्महत्या केली. तर रोहित वेमुलाच्या या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांचा निषेध करत रिपाई एकतावादीच्या वतीने ठाण्यात जोरदार निदर्शने केली. तर या निदर्शनामध्ये सर्व प्रकारची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच प्रत्येक विद्यापीठात अनुसूचित जाती जमातीचा एक सदस्य घ्यावा अशी मागणी देखील या आंदोलनातून करण्यात आली आहे. यावेळी नगरसेविका वनिताताई इंदिसे, भैयासाहेब इंदिसे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. हैदराबाद येथील युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी रोहित वेमुला यांनी आत्महत्या केली असं जे निदर्शनात जनतेच्या आणून दिलेलं आहे. मुळात आम्हाला प्रश्न पडतो, ही आत्महत्या आहे की हत्या आहे? त्याला एकीकडून विद्यापीठातून बडतर्फ केलं जातं, विद्यापीठात त्याला प्रवेश नाकारला जातो, त्याला मेसमध्ये जेवणासाठी बंदी घालण्यात येते, हॉस्टेलमध्ये त्याला राहू दिलं जात नाही. असे जर 5 विद्यार्थी हॉस्टेलच्या बाहेर असताना आणि तो आपल्या मित्राच्या हॉस्टेलमधील रूममध्ये जाऊन आत्महत्या कशी करू शकतो, हा प्रश्न आमच्या सर्व आंबेडकरी अनुयायांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. आमची सरकारला, केंद्र सरकारला एवढीच विनंती राहणार आहे या माध्यमातून की रोहितला कॉलेजमधून, विद्यापीठातून, हॉस्टेलमधून आणि मेसमधून या 5 विद्यार्थ्यांना ज्यांनी बंदी घातली ते कुलगुरू राव, स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रय यांचा राजीनामा घ्यावा मंत्रिपदाचा आणि कुलगुरूंना त्या विद्यापीठातून बडतर्फ करावं अशी आमची मागणी निवेदनामार्फत माननीय पंतप्रधान साहेब आणि माननीय राष्ट्रपती महोदय यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे करीत आहोत. आणि ह्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी असंही आम्ही निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे. दलितांवरील अत्याचार हे देशभरात संपूर्ण कोण करते हे सर्वांना ज्ञात आहे. ते वारंवार सांगण्याची गरज नसून ह्या प्रकरणामध्ये, रोहितच्या प्रकरणामध्ये ABVP वाले असो, RSS वाले असो या BJP वाले असो, ज्यांचा कोणाचाही हात असेल, सीबीआय इन्क्वायरीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्यांना शिक्षा व्हावी ही आमची प्रामाणिक मागणी असणार आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.